नमस्कार. आज आपल्या शोमध्ये पुन्हा एकदा प्रतीक्षा आलेली आहे. प्रतीक्षा, तू आपल्या आधीच्या भागामध्ये कुर्ल्याच्या रोजी घरात जी स्टोरी घडली होती, हां. तिला एक गोष्ट जी घडली होती ती तू सांगितली होतीस. तर आज तू काय नवीन सांगणार आहेस? अ, आज तसं म्हटलं तर आता एक आहे ते सांगते स्टोरी. स्टार्टिंगला म्हणजे खूप वर्षापूर्वी झालेलं, की 3-4 वर्ष झाले असतील. अच्छा. अ, म्हणजे घाटकोपरलाच राहते मी. सो म्हणजे आय थिंक माहिती हो, असेल रोड. तर तिकडे थिएटरचे आहेत. हां. हां. सो तिकडे ना म्हणजे आता मी लहानपणापासून तिकडे राहिलेली आहे, वाढलेली आहे. हं, तर अचानक एकदा असं झालं, की माझ्या फ्रेंडकडे गेलेले. हं. तर तिकडून येताना ना म्हणजे काय झालं, काय ते कळलं नाही. तिकडून आल्याने मी आजारी पडले, ओके. असं. मग नंतर ना घरच्यांना असं वाटलं, की ठीक आहे काही झालं असेल म्हणून ताप आला असेल असं-तसं. तर ते इग्नोर केलं. पण नंतर असं झालं, की ना मी तिकडे जेव्हा पण जायचे ना त्या रोडला कधीही जाऊ द्या, तिकडून गेले ना आणि आली की आजारीच पडणार. म्हणजे असं खूप खूप म्हणजे 6 महिने. अच्छा. 6 महिने ही गोष्ट चाललेली माझ्यासोबत, की त्यामुळे मग नंतर 3-4 महिने असं झालं, की मी जायचे आता माझं कामानिमित्त कधी जायचं झालं किंवा फ्रेंडकडे जायचंय, तर मी जायचे. मग नंतर ह्यांनी नोटीस केलं घरच्यांनी, की तिकडे गेली ना, हं. तुला काय ना काहीतरी होतंय. तू तिकडे गेली की काय ना आजारी होते की काय? मग घरच्यांना टेन्शन व्हायला लागलं, की तू लहानाची मोठी तिकडे झाली आणि आपल्याला रिटर्न तिकडे जायचंय हं. आणि हे काय म्हणजे अचानक? तर म्हटलं ते तर आहे. नंतर तसंच मग मी कमी केलं तिकडे जायचं. त्या रोडला जायचंच म्हणजे नाहीच्या बराबरीनेच. पण कधी आलंच कामानिमित्त तर जावं लागायचं. हं. मग सेम सेम व्हायचं असं. आणि नंतर मी खूप आजारी पडायला लागले असं अच्छा. आणि 6 महिने हे चालूच होतं. जेव्हा पण जाणार तेव्हा होणार. ओके. मग नंतरनं मी म्हणजे आमचे ते एक मामा आहेत ना गुरुजी, तर त्यांच्याकडे मम्मी घेऊन गेली, की असं-असं होतंय तिला, का असं होतंय? आणि तेव्हा आम्हाला कळलं नाही, की 6 महिने असं काय म्हणजे आहे करून अंगावर. हं, फक्त हं. एवढं नोटीस करायचं, की तिकडे गेली की आजारी पडते. हं. तर मग गेलो, तर त्यांनी सांगितलं, की त्या इकडची म्हणजे कोण बाळंतीण असं म्हणतात ना, अच्छा. तर ते बाळंतीण तिच्यावर आहे. 6 ओके. महिने आणि ते आम्हाला कोणाला ते कळूनच नाही आलं, की असं म्हणजे घरचे पण असे, की तिला म्हणजे बोलतात ना, रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी हं, आहे, हं, हं. असं त्यामुळे ती आजारी पडत असेल. पण हे असं पटकन कळूनच नाही आलं. सो ते एक होतं, की बाळंतीण होती ती, ते इकडच्या प्लेसवरचं. हं, हं. तर ते मला अंगावर 6 महिने होतं. ती तर तुझ्या त्याचं अंगावर होती. तर तुला धरलं अंगात होतं म्हणजे का असं हां, काही? धरलं होतं असं. तर ओके. 6 महिने ती धरली होती मला. तर त्यामुळे ते सगळं चालू होतं. तिकडे गेली की होणार. मग त्यांनी खूप काय-काय सांगितलेलं करायला. मग ते हं. केल्यानंतरनं मग तिकडून मग नीट झाले आणि हे असं. सगळं जेव्हा घडत होतं, हं. तू जेव्हा फर्स्ट टाईम गेलीस, हां, मग तू घरी आलीस, तू आजारी पडलीस. हां. त्यानंतर तू बरी व्हायचीस? हां, म्हणजे काही 1-2 दिवस जायचे, बरी व्हायचे. पण एक टाईम होता की ना अ, संध्याकाळची वेळ झाली की मी आजारी पडायचे. दिवसभर काय नाही, दिवसभर जाऊन आली की काय ना, काही नाही. संध्याकाळ झाली की आजारी पडायचे, अच्छा. असं. मग नंतरनं म्हणजे ते सगळं झाल्यानंतरनं पण त्यांना असं वाटलं की परत गेल्यावर काय होतंय, की हं, आपण हं, हं. आता मी जाते डेली वगैरे काय कामानिमित्त, पण आता काय नाही. पण त्या टायमिंगला एक असं की काहीतरी अमावास्या का पौर्णिमा होती, मला पण काही लक्षात नाहीये. हं. पण काहीतरी होतं. मग आणि कसं बोलतात ना, की ते काजळ, परफ्यूम हं, वगैरे हं, ओपन हं. हेअर नाही ठेवायचे. मग बरोबर. मोस्ट ऑफ मुलींनी तरी. आणि मी कसं बाहेर गेले की नीटनीटकीच जाते. सो आता त्यामुळे मग तेही तसं काय अटॅच झालं असेल असं. म्हणजे तू फर्स्ट टाईम जेव्हा तिकडे गेलेलीस, तेव्हा काय वेळ होती तेव्हा? मग वेळ दुपारची वेळ होती 1:30-2 अशी त्या टाईमची वेळ होती अच्छा. असं. तुला असं कधी अमावास्येला त्रास व्हायचा? नाही, म्हणजे असं काही त्रास वगैरे नाही व्हायचा. पण तेव्हा मला अचानक हे ते पकडलं गेलं. कारण की ते अमावास्या होती का पौर्णिमा ते आठवत नाहीये. पण त्या टायमिंगला ते पकडलं गेलं. मग त्याच्यानंतर मी जेव्हा पण जायची ना आणि कसं बाहेर गेलं की आम्ही काजळ वगैरे, हं. परफ्यूम आणि ते तशीच मी जायचे. तर त्यामुळे ते आय थिंक त्रास खूप व्हायचा मला. कारण की तशा गोष्टी पटकन अटॅच होतात ना असं हं, हं, म्हणतात. हं. सो तसं. या त्रासातून बाहेर पडायला तू नेमक्या कोणत्या गोष्टी केलेल्यास? म्हणजे पहिलं तर डॉक्टर वगैरे केले. जेव्हा आजारी हां. तेव्हा म्हणजे त्या टाईमला डॉक्टरवर खूप खर्च झाला, हं. की आजारी पडले की जा डॉक्टरकडे, आजारी पडले की जा डॉक्टरकडे. पण नंतर ना मग आम्ही त्या गुरुजी आहेत ना, ते मामा त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी मग सांगितलं,
की दवाखाने करू म्हणजे काही फरकच होत नव्हता. फक्त हम्म. मी भले दवाखाना एखाद्या वेळेस केला किंवा न केला, मी बरी व्हायची त्या 1-2 दिवसात असं. पण त्यांनी मग नंतर सांगितलं की ते असं-असं होतं, ते 6 महिने तुला पकडलेलं होतं असं. मग त्यांनी काही पूजापाठ वगैरे सांगितलं, उतारा सांगितला. मग ते केल्यानंतरनं मग हे बंद झालं. मग त्याच्यानंतरनं पण मी 1दा-2दा गेले. तर मग मला हे असलं काही जाणवलं नाही मग परत असं. सो हे ओके. एवढा टाईम होता. तरी तू 6 महिने कसे काढले असतेस हां, खूप म्हणजे पुढे अजून? तिकडे नंतर मी स्वतः जायला घाबरायचे, की मम्मी आता मी तिकडे गेली, की मला काहीतरी होणारच आहे. मी अशी हे. त्यामुळे तिकडे नंतर जायला पण मी घाबरायला लागले. आणि घरचे पण, की आपण तिकडे अगोदर राहिलो आणि आता आपल्याला जायचंय पण तिकडे राहायला. मग आणि तुला हे असं सगळं व्हायला लागलं, की कसं काय होणार ना, कसं काय करणार? आणि हम्म. अचानक हे सगळं व्हायला लागलं म्हटल्यावर. त्यामुळे त्यांना पण थोडं टेन्शन आलं असं. ओके. अजून कोणती गोष्ट होती तुझी? अजून एक आहे, की हॉस्पिटलची. अच्छा. म्हणजे ते हे छोटंसं असं एवढं हे नाही काय, कारण की पप्पा होते ॲडमिट तिथे. पप्पांना हार्ट अटॅक आलेला. हम्म. सो पप्पा इथे ॲडमिट होते. आणि तिकडे आता सध्या नवीन बिल्डिंग बनली नाही, तर फक्त हम्म. हार्ट पेशंट्स असतात. सो तिकडे होते आणि मग तिथे आम्हाला काय हे रिपोर्ट वगैरे आणायला सांगितलेले. काहीतरी ब्लड टेस्ट केलं आणि म्हटलं रिपोर्ट घेऊन या. सो मी रिपोर्ट घ्यायला समोरच्या त्या जुन्या बिल्डिंगमध्ये गेले आणि आले. आणि तेवढं सगळं झालं, पण मला हे सगळं माइंडमध्ये आलंच नाही, कारण की आम्ही सगळे टेन्शनमध्ये त्या असं. तर मी तिथं लिफ्टजवळ उभी होते, की मला 3rd फ्लोअरला जायचं आहे करून. तर मी वेट करते. माझ्यासोबत अजून एक कोणतरी होतं, वेट करत होतं. तर मी वेट करते, लिफ्ट येईल आणि तर बाजूने ना एक पोरगा आला छोटा, म्हणजे 4-5 वर्षाचा असेल असा. अच्छा. तर म्हणजे बोलतात ना, की त्याचे कपडे वगैरे मळलेले, असं कुठेतरी खेळून आला, असं फेस वगैरे पण मळलेला आणि कपडे मळलेले. आणि तो लिटरली ना मला असं एकटक बघतोय आणि स्माईल करतोय माझ्या बाजूला उभा राहून, की हम्म. स्माईल करतोय. आणि मग मी बघितलं त्याला, पण मी काही स्माईल नाही दिली, कारण की मी माझ्या टेन्शनमध्ये होते. इकडे धावपळ वगैरे आमची चालू होती, रिपोर्ट्स अँड ऑल. तर मी एवढं लक्ष नाही दिलं, फक्त मी त्या मुलाला बघितलं असं. तर नंतरनं मी म्हटलं ठीक आहे, मुलगा खेळता-खेळता इकडे-तिकडे आला असेल. आणि मग नंतरनं तो ना लिफ्टच्या असं बॅक साईडला ना हे एक वॉशरूम आहे, मेन्स वॉशरूम आहे. तर तो ना तिकडे, मला नव्हतं माहिती त्या टायमिंगला, की तिकडे मेन्स वॉशरूम आहे करून. तर तो ना तिकडे पळाला. माझ्याकडे बघितलं, स्माईल केली, नंतर तिकडे पळाला. तिकडे पळाला आणि नंतरनं काही म्हणजे बोलतात ना, की अर्धा मिनिटं पण नसेल झालं, की लिफ्ट आली लगेच खाली. हम्म. लिफ्ट आली खाली, त्यातून माणसं बाहेर पडता-पडता तो मुलगा पण दिसला मला त्या लिफ्टमध्ये अच्छा. असं. हम्म. तर आणि तो मुलगा पण त्या माणसांच्या घोळक्यातून मला बघतोय. म्हणजे असं तोंडात बोट टाकलंय असं आणि मला बघतोय, स्माईल करतोय. मी म्हटलं, "हा स्माईल का करतोय माझ्याकडे बघून?" आणि नंतरनं असं झालं, की हा मुलगा लगेच लिफ्टमध्ये कसा काय? हम्म. माझ्यासमोरून तो आता गेला. लिफ्टमध्ये कसा काय अचानक? हम्म. तर मग मला असं झालं, की बोलतात ना, की जिना वगैरे असतील, जिन्यांवरनं चढून तो गेला असेल त्या फ्लोअरवर आणि आला असेल लिफ्टमध्ये. तर मी हा हा विचार करून, कारण की आमचं ते टेन्शन असल्यामुळे मी जास्त काय ते हे नोटीस करतच नव्हते, काय होतंय काय नाही. फक्त तो मला मग लिफ्टमधून बाहेर येताना पण तो मला बघत होता, स्माईल देत होता. आय थिंक त्याला असं वाटत होतं, की मी त्याला स्माईल द्यावी. हम्म. पण मी तसलं काही केलंच नाही. तो आला बाहेर, माझ्याकडे बघितलं. तो बाहेर उभा राहून पण माझ्याकडे स्माईल दिली. तो गेला, मी पण आतमध्ये गेले. मग गेले, वर दिलं आणि नंतर मम्मीला म्हटलं, "अरे मम्मी, मला ना असा-असा एक मुलगा भेटला." हम्म. तर तो ना स्माईल करत होता आणि नंतरनं बघते थोड्या वेळाने, तर लगेच तो लिफ्टमधून बाहेर आला. हम्म. असं कसं काय? मम्मी बोलली, "अगं," म्हणजे जे माझ्या मनात आलं तेच, की तो जिन्यांवरनं गेला असेल आणि आला असेल लिफ्टमधून. म्हटलं ठीक आहे, असंही काय झालं असेल. आणि मग तो टॉपिक तिथेच हे झाला. मग मी विचार काही केलाच नाही. ठीक आहे, झालं असेल. आणि मग त्यानंतर कसं, मग मला महिन्याला पप्पांचे मेडिसिन्स घ्यायला हॉस्पिटलला जावं लागतं अजून पण. हम्म. तर मग मी त्याच्या नेक्स्ट टू नेक्स्ट मंथ मी गेले मेडिसिन्स आणायला आणि तिथे ते ओ-टी-पी असतात ना, हम्म. तर तिथे मी उभी होते. ओटीच्या इथे. हां, ओटीच्या इथे उभे होते. तर तिथे अचानक बाजूला ते मेन्स वॉशरूम आहे ना, असं. तर तिथे मला नव्हतं माहिती अगोदर तिथे मेन्स वॉशरूम आहे. तर तिकडे कोणतरी गेलं आणि मी म्हटलं, "इधर क्या है?" मी असं विचारलं.
तो बोले की मेंस वॉशरूम है. म्हटलं इधर कुछ स्टेप्स वगैरे है क्या ऊपर फ्लोर पे जाने के लिए? कारण की तिकडून मला वर पाठवलेलं. म्हणून मग मी अच्छा. विचारलं की मी इकडून जाऊ शकते ना? तर तो बोलला की नाही इधर सिर्फ मेंस वॉशरूम है. म्हटलं अच्छा ओके. आणि मग नंतर ना मला ते असं झालं की इकडे फक्त मेन्स वॉशरूम आहे. आणि मग 1-2 महिन्यापूर्वी जे झालं होतं, की तो मुलगा जे त्या साईडला गेला आणि नंतरनं लगेच तो अर्धा मिनिटा पण नाही झालं, की लिफ्टमधून मला बाहेर दिसला. आणि त्या टाईमला मी असा विचार केला, की तो जिन्यांवरनं गेलाय. बरोबर. पण नंतर मला कळलं, की तिथे फक्त मेन्स वॉशरूम आहे ना, तिकडे जिना आहे काय? मग नक्की हे काय होतं? मग तेव्हा असं झालं, की त्या टायमिंगला हे थोडं वेगळंच काहीतरी झालेलं. पण मी नोटीस नाही केलं, मी लक्ष नाही दिलं त्यामुळे काही त्या टायमिंगला झालं नाही. असं एक छोटा इन्सिडेंट होता, की असं झालेलं मला. अच्छा. आता तू बोलीस म्हणून मला एक किस्सा आठवला, की सेम गोष्ट आहे ना, आपल्या मागे एक गेस्ट आलं त्यांनी मला सांगितलेली. पण त्यांचं वॉर्ड वगैरे मला माहिती नाही कुठे नक्की होतं रे जिओग्राफिकली. पण त्यांनी पण सेम एक मुलगा पाहिला होता. अच्छा. पण तो कसं होतं, की तो त्यांच्या हाताला स्पर्श करून गेला ओके. आणि त्याला मे बी एक आस होती वाटतं, की तिने यावं माझ्याकडे, मला काहीतरी हं, हं, गुंजारावं, हं, किंवा हं, काहीतरी हं, करावं. हं, हं. अटेन्शन सिकिंगसाठी तो करत होता हे सगळं. याह! तर पहिल्यांदा तिला वाटलं, की कोणाचा तरी मुलगा असेल, लक्ष नसेल कोणाचं. हां, हां, हां. तिने दुर्लक्ष केलं. ओके. सेकंड टाईम परत ती जेव्हा निघत होती, पेपर आपल्याला हं, काढायला हं, लागतो केस हं. पेपर. हां. तिकडून जेव्हा ती चालली होती आपल्या ओपीडीला, अच्छा. तेव्हा मग तिला परत तो तिकडे दिसला मुलगा. आणि तू वर्णन सांगितलं तेच वर्णन होतं, ओके. की जरा मळकट कपडे वगैरे असे होते ते. अच्छा. म्हणजे प्लेस पण अ, तिथेच. पण आता मला वॉर्ड वगैरे माहिती नाही कुठे काय अच्छा. ते. हां, हां, हां. आणि नंतर मग तिथून निघताना पण परत ती जेव्हा जात होती ना, तर तिला असं वाटलं कोणतरी कपडे खेचतंय तिचे, ओके. पोक करतंय. हां, हां, हां. मग तिला तिने तिथला एक वॉर्डवर सांगितलं, की "अरे मुलगा कोणाचा आहे? तो फिरतोय जरा बघा" म्हणून. हां, हां, ते हां. आतमध्ये ओपीडीमध्ये एक मुलगा आहे, अच्छा. कोणाचा माहिती नाही. तो वॉर्डबॉय आत गेला बघायला, तिकडे मग मुलगाच नव्हता. ओह! मग सांगतोय की "ते कोण नाही, कोणाचा मुलगा बघितला?" आता तो होता मळकट कपडे घातलेला मुलगा. अच्छा. हां, हां. तर मग तू आता बोललीस मला क्लिक झाला तिकडे, की हां, असं हां, हां. एक किस्सा मी ऐकला होता. ओके. नाही म्हणजे त्या टायमिंगला कारण की मी पण लक्ष नाही दिलं. कारण की प्रत्येकजण टेन्शनमध्ये होतं, की त्या आय-सी-यूमध्ये ठेवलेलं. सो हं. आम्ही सगळं त्या ह्याच्यामध्ये सगळे पेपरवर्क क्लिअर करायचेत, रिपोर्ट्स आणायचेत. तर त्यामुळे पण मी एवढं नोटीस करत होते, की तो मुलगा ना अ, म्हणजे आता जे लिफ्टमधून गोळखा पण आला ना, त्यातून पण तो लिटरली असं करून तो मलाच बघतोय. तो मला स्माईल देतोय असं. आणि याच्या अगोदर पण तो बाजूला उभा होता, तेव्हा हं. पण तो मला बघतोय, स्माईल देतो. म्हणजे आय थिंक त्याला असं झालं असेल, की मी त्याच्याकडे पाहिलं तर मी पण त्याला स्माईल द्यावी का काय? पण मी त्या टायमिंगला असं काही केलं नाही असं. आणि त्याच्यानंतर मी गोळ्या आणायला गेले ना 2 महिन्यानंतर, तेव्हा मग ते मला असं क्लिक झालं, की अरे इथे तर मेन्स वॉशरूम आहे आणि तो इकडून जाऊन आला लगेच. आणि मला तर मी समजते, की जिने आहेत तिथे. हं, हं, पण हं. तिथे मेन्स वॉशरूम होतं. त्यामुळे हे काहीतरी त्या टायमिंगला वेगळं काहीतरी झालेलं करेक्ट असं. आहे. व्हायला पॉसिबिलिटीज भरपूर असू शकतात. हो, पण ते. अशा वेळी जेव्हा आपण काहीतरी अनएक्सपेक्टेड बघतो किंवा अनुभवतो, हां. तेव्हा मग असं विचार करावासं वाटतं, की की नक्की हे काय घडलं काय आपल्यासोबत? घडलं? हो, तेच मग त्या टायमिंगला नाही मला समजलं. पण नंतर ना मग मला असं झालं, की त्या टायमिंगला वेगळंच काहीतरी झालेलं. जेव्हा मला कळलं, की तिकडे जिना नाहीयेत असं. असं. तू तू जो तू मुलगा बघितलास, हं. तो किती वर्षाचा होता म्हणजे साधारण? आता 4-5 वर्षाचा बोलतो ना, ओके. 4-5 वर्षाचा असेल तो मुलगा असं. मोस्टली ना आपल्या मुंबईमध्येच इतकी जुनी बांधकाम झालेली हां. बिल्डिंग आहेत. म्हणजे ब्रिटिशकालीन बिल्डिंग हो, आपल्याकडे. हो. त्या जेवढ्या जुन्या त्या कन्स्ट्रक्शन आहेत, तेवढ्याच जुनी तिथला इतिहास पण आहे आपला. इतिहास आहे. हो, आणि बरोबर. एवढा जो रेकॉर्ड तिथला असेल, तो मे बी आता कोणाला माहीत पण नसेल तिथला, की कधी काय झालं कदाचित असेल. झाला आणि असेल. हो. मोस्टली अशा गोष्टी हॉस्पिटलमध्ये जास्त आपल्याला अनुभवायला बघतात अनुभवायला किंवा भेटतात. बघायला हो, भेटतात. या ट्रू. तर तू हा किस्सा सांगितला. अजून कोणता एक तुझा एक किस्सा अजून होता एक कुर्ल्याचा झालेला, म्हणजे आता दिवाळीमध्येच, रिसेंटली? मागच्या दिवाळीमध्ये झालेला, की भाऊबीज होती. सो म्हणजे आणि आमच्या इथे ना एक गार्डन आहे. तर तिकडे ना पूर्ण सजावट वगैरे केली जाते, लाइटिंग्स वगैरे. तर अच्छा. तिकडे ना फोटोशूटला येतात असं. आणि मी म्हटलं, की आज जायचंय फोटोशूटला म्हणून मी छान तयार वगैरे झालो आणि गेले फोटोशूटला. फोटोशूट वगैरे झालं. आणि मग माझा फ्रेंड आहे तो घरी आला, की भाऊबीज म्हणजे आम्ही त्याला भाऊबीज पण करतो. हं, हं. मानलेला भाऊ आहे. म्हणजे कॉलेज फ्रेंड आहे तो माझा. बट तो असा आम्ही त्याला भाऊ पण मानतो. त्यामुळे तो आला भाऊबीजला. आणि तो खूप लेट 10-10:30च्या दरम्यान आला. मी भाऊबीज वगैरे केली आणि त्याने आणलेले फटाके आणि तो हं. त्याचा म्हणजे की
फटाके वगैरे दिवाळीच्या टायमिंगला सगळ्या बहिणीला त्याच्याकडून असतात असं Okay. ते. तो फटाके घेऊन आला आणि तो बोलला की चला जाऊया आणि आम्ही पण एक्साइटेड होतो की नाही फटाके फोडायला जायचंय. कारण की ह्या टाईम म्हणजे पप्पा तर आणतात, मम्मी तर नाही बोलते तरी पप्पा फटाके आणतात असं. हम्म. पण त्या टायमिंगला की पप्पाने पण आणले नाही. पप्पा बोलले की नको इकडे कुठे फोडणार, एवढी-एवढीशी गल्ली उगाच भांडणाचा कार, म्हणून त्यांनी पण नाही आणले. तर म्हटलं मग नाही पप्पा आम्हाला जायचंय फटाके फोडायला, आम्ही येतो फोडून. आणि मग आम्ही तिकडे घाटकोपरमध्येच जाणार होतो. पण एवढा लेट झाला 11:30-12 वाजलेले आणि तिकडे सगळं लाईट वगैरे ऑफ झाली. माझा मित्र बोलला की इकडे मज्जा नाही येणार, आपण कुर्ल्याला जाऊया. म्हणजे आमच्यासोबत अजून एक 2 जणी होत्या. हम्म. तर त्या पण त्याच्या मानलेल्या बहिणी. तर तो बोलला की आपण तिथे जाऊया. ते लोकं असं बिल्डिंगमध्ये राहतात ना, तर खाली पूर्ण जागा आहे, पूर्ण कॉम्प्लेक्स. मग ते बोलले पूर्ण खाली आहे. तिकडे आपल्याला छान वाटेल. म्हटलं ठीक आहे. नंतर मी म्हटलं एवढं 12 वाजलेत आणि कुठे जायचं ना? तर तो बोलला की नको मी सांगतो त्या पप्पांना फोन करून आपण जाऊया. हम्म. आणि मग मी चेंज वगैरे पण नाही केला. मी ॲक्चुअली म्हणजे साडी वगैरे नेसलेली, नथ वगैरे मी एकदम ट्रेडिशनल लूक होता. तर मी तशीच गेले आणि ओपन हेअर वगैरे सोडलेले. तर गेले तिथे फटाके वगैरे फोडले. 12 वाजता गेलेलो. फटाके फोडले आणि घरी 2:30 पावणे 3च्या दरम्यान आम्ही तिथून निघालो. आय थिंक कुर्ल्याला तो एअरपोर्टचा रोड आहे ना, हम्म. कुर्ला साईडला हम्म. तिकडे. तर मग नंतर तिथून येताना ना मी माझ्या मित्राच्या बाईकवर होते. मध्ये माझी सिस्टर बसलेली. तो चालवत होता आणि एकदम एंडिंगला मी बसले. हम्म. तर आम्ही इथून एक असा टर्न घेतला आणि निघालो. तर तिकडे ना एकदम असं बोलतात ना खूप काळोख होता खूप. की मी लिटरली माझ्या मित्राला म्हटलं, "अरे किती काळोख आहे तिकडे, जसं की हम्म. भिंतच लावली आहे अशी वाटते. खूप काळोख वाटतंय." तर लिटरली त्याला पण ऐकायला नाही गेलं त्या टायमिंगला मी काय बोलले ना आणि माझ्या बहिणीला पण ऐकायला नाही गेलं की काय बोलले ते. सो मी त्या प्लेसकडे अशी बघतच राहिले की की एवढं काळोख डार्क कसा आहे. काय? कारण की बाकी लाईटी होत्या, रोडवर लाईट होत्या. पण तिकडे एवढा काळोख कसा काय? तर आणि असं झालं मी कंटिन्यू त्या जागेकडे बघते आणि मग नंतर नाही कसं बोलतात ना स्पीड ब्रेकर आलेला हम्म. असं. तर स्पीड ब्रेकर मी कंटिन्युअसली बघत होते अगोदर. आता स्पीड ब्रेकर आला ना, की एकदम डोळे माझे हे झाले आणि तिथून लक्ष माझं हटलं. आणि मग ते नॉर्मल हे झालं. काय वाटलंच नाही मला. फक्त मी बघत होते तेवढं मला लक्षात आहे. मग मी घरी आले 3-3:30च्या दरम्यान आणि आमचं एक आतमध्ये आणि बाहेर असं रूम आहे. घरात एक आणि बाहेर असं एक पॅसेज आहे. तर मी तिथे जेवायला बसले. भाजी आणि भाकरी होती ती घेऊन बसले जेवायला आणि जस्ट असं एक घास घेतला, की काहीतरी आवाज आला विचित्र. कसा लाईक काय आवाज म्हणजे आला? मलाही ते कळलं नाही, की तो आवाज काय, कसा आला तो. फक्त Okay. आवाज मला आहे म्हणजे मी एक्सप्लेन नाही करू शकत, की मला कसा आवाज आला तो. काहीतरी एकदम विचित्र आवाज होता. तर मला पहिल्यांदा आला, तर मी म्हटलं नाही मला भास झाला. हम्म. आणि सेकंड टाईम परत मी हे केलं, तर मला माझ्या सिस्टरला दोघींना पण आवाज आला अच्छा. असं. आणि मग ती मला ओरडली, बोलली, "पहिली उठ आणि घरामध्ये जा." हम्म. अशी. तर मग मी पटकन उठून गेले घरामध्ये. म्हणजे एक बोलतात ना, की अ, आस लागलेली असते. आता आपण कसं बाहेर आता एवढ्या लेट मी बाहेर जेवायला बसले, तर आस लागलेली असते असं म्हणतात ना, तसं काहीतरी. तर आय थिंक जे पण काही होती निगेटिव्हिटी तिथून, आय थिंक ते माझ्यासोबतच आलं, असं झालं असेल. तर त्या टायमिंगला तसं झालं आणि मी घरात जाऊन जेवले आणि झोपले. तर तो एक दिवस की नॉर्मल झाला. मग सेकंड डे नाईटला मी झोपले आणि मला ना म्हणजे असं हे बोलतात ना, की झोपल्याने काहीतरी आवाज यायला लागला शुक-शुक असा करून अच्छा. किंवा बोलतात ना म्हणजे बॉक्स जसं की बॉक्स आपटले जातात. ओके. असा आवाज यायला लागला. मग त्या रात्री मग मी जी तोंडावर घेऊन झोपले ती झोपले आणि ते तोंडावर घेऊन पण मला ते आवाज कंटिन्यू येत होते, की काहीतरी ठेवते किंवा बॉक्सचा आवाज कसा येतोय तसा. म्हणजे असं की कोणतरी आहे आजूबाजूला असा. तर मी ते इग्नोर केलं. नंतर नेक्स्ट डे मम्मी पप्पांना सांगितलं. म्हटलं, "मम्मी ना रात्री असं-असं काहीतरी होत होतं." हम्म. मग मम्मी ओरडायला लागली. बोलते, "हां, जा एवढ्या रात्री एवढी नटून-थटून जा." म्हणजे असं तर आणि हेअर वगैरे ओपन होते. मग बोलली, "तुला किती वेळा सांगितलंय की हेअर नको ओपन ठेवू." म्हटलं, "हां, तेच." तर तेव्हा मी सॉरी वगैरे म्हटले. म्हटलं, "आता नेक्स्ट टाईमपासून तेवढं लक्षात ठेवेल." असं. तर मम्मी म्हणजे सहज मस्करीमध्येच बोलून गेली, की "काय कोणतरी मुलगा असेल ना, हम्म. तोच लागला असेल." म्हणजे एक ती मस्करीमध्ये बोलून गेली, की ती
म्हणजे भूताच्या ह्याच्यामध्ये कोणतरी मुलगाच असेल म्हणून एवढा पाठी लागलाय. तर मम्मीला म्हटलं, हम्म. "काय बोलते मम्मी तू?" म्हणजे ते मस्करी करते. म्हटलं, "ओके." आणि मग त्या रात्री मी परत झोपले आणि मग नंतर ना असं झालं की बोलतात ना की कोणतरी आपल्या आजूबाजूला आहे. आता आपण हा. कसं जरी बसलोय काय, आपल्याला एक कळतं ना कोणतरी आहे आजूबाजूला वावरतंय. तर मला त्या रात्री ना असं झालं की कोणतरी ना आजूबाजूला आहे आणि वावरतंय माझ्या. तर माझं बघायची हिंमतच होत नव्हती. नंतर ना म्हटलं एकदा बघू का? नंतर म्हटलं नाही मला हिंमतच होत नाही. मी तोंडावर घेऊन झोपले. पण ते तोंडावर घेऊन पण मला होतं की आहे कोणतरी, आहे आजूबाजूला. आणि मग नंतर ना मी गोदडच्या आतमध्ये हे तारक मंत्र बोलायला लागले हम्म. स्वामींचा. तर ते चालू होतं आणि मी अशी एका अंगावर झोपलेले. हम्म. सो आणि मी डोळे वगैरे बंद मी झोपूनच गेले त्या टायमिंगला, झोपून गेले पूर्ण. आणि ना असं झालं की आणि तोंडावर घेतलंय ना मी. सो की कोणतरी हे करतं म्हणजे मला त्या गुंडाळलंय त्या माझी गोधडी होती ना, अच्छा. जी पण अंगावर हम्म. घेतली त्याच्यामध्ये मला कोणतरी गुंडाळतंय. मला असं ओके. फील व्हायला लागलं. असं, की मला कोणतरी गुंडाळतंय आणि नंतर ना उठून बघते तर माझी जी चादर वगैरे होती अंगावरची ती पण जशी मी घेतलेली तशी नॉर्मल आणि जशी मी झोपलेली तशीच आहे. म्हणजे हम्म. मला असं फील होतंय, की मी इकडे-तिकडे वळतीये आणि मला कोणतरी गुंडाळतं. मी प्रयत्न करते, तर मला ते पण होत नव्हतं, की मी गोधडी काढू आणि त्या ह्याच्यामध्ये म्हणजे बोलतात ना, की ते जीवावर बेतणार होतं. तर ते तसं न होता माझ्या पायावर गेलं असं म्हणता येईल. तर अच्छा. त्या टायमिंगला ते तसं सगळं इन्सिडेंट झाला आणि मी उठले रडत. म्हटलं, "अरे मम्मी असं काहीतरी झालंय मला." आणि रडत होते. मग मम्मी बोलली, की "आत झोप, तू बाहेर नको झोपू आज रात्री, आतच झोप." मग मी आत झोपले. आणि सकाळी उठायला लागले, तर सकाळी मी उभं पण राहू शकत नव्हते. म्हणजे हम्म. माझा आय थिंक पाय ते बोलतात ना, ते जीवावर काहीतरी होणार हम्म. होतं ना त्या टायमिंगला. पण ते न होता आय थिंक पायावर गेलं मी जे तुम्हाला बोलले. हम्म. तर माझा पाय आय थिंक मी 1.5 ते 2 महिने मी माझा पाय फ्रॅक्चर वगैरे ते सगळं चालू होतं माझं. तर त्या टायमिंगला उठले तर मला उभं राहायला म्हणजे लिटरली मम्मी-पप्पांनी मला उभा हम्म. केलं, तेव्हा मी उभी राहिले. म्हणजे माझं सगळं चालणं वगैरे सगळं मुश्कील झालेलं. म्हणजे बोलतात ना, की मी करूच शकत नाही आता. हम्म. उभा राहू शकत नाही, काय नाही. मी म्हटलं, अचानक हे काय झालं? म्हणजे रात्रीपर्यंत नीट होते, झोपलेले आणि हम्म. अचानक असं झालं, की मी घरातून बोलतात ना, इथून तर तिथे पण जाऊ शकत नाही. एवढी हालत खराब झाली माझी. मग नंतरनं आणि मम्मीने अगोदर सांगितलेलं, की असं-असं झालंय आदल्या दिवशी, की लिंबू किंवा अंड असं काहीतरी उतरून टाका म्हणून. तर हम्म. पप्पांनी ऐकलं नाही. पप्पा बोलले थोडं इग्नोर केलं. पप्पा बोलले, "अरे काय नाही, काय नाही. आपणच मनात खूप आणतो." आणि त्याच्यानंतरनं त्याच रात्री मला हे असं सगळं झालं. अच्छा. असं. तर मग मम्मी बोलली, "ते जे आहेत ना आमचे ते मामा." हम्म. मम्मी बोलली, "त्यांच्याकडून जाऊन आपण बघूया काय ते." मग कशी-बशी मग गेले मी त्यांच्याकडे. तर मग ते बोलले, की म्हणजे त्यांना मी सांगितलं पण नाही पूर्ण काय झालं, की ते स्वतःच बोलले, "तू बाहेर बसली ना जेवायला?" मी हम्म. म्हटलं, "हो." मग ते बोलले, की "तू जिकडून आली ना, हम्म. तिकडे" त्यांनी स्वतः रोड पण सांगितला, "तू कुठून आली? काय झालं?" म्हटलं, "हो." मग ते बोलले, "तिकडचं ना मोमेटन आहे." अच्छा. तुला ते लागलं आणि हे पण सांगितलं मेल का फिमेल म्हणजे मेल होता, असं हे ओके. सांगितलं. आणि नंतर मम्मीला मग येऊन सगळं सांगितलं. मम्मी बोलली, "मी तर मस्ती सहजमध्ये बोललेली, की हम्म. असं-असं असेल." की खरंच मेल होता असं. पण ते खूप म्हणजे की घरच्यांचं असं एक म्हणजे मला असं झालं, की खरंच घरच्यांचं ऐकलं पाहिजे, की मुलींमध्ये की हेअर ओपन ठेवून नको जायला, की परफ्यूम वगैरे असं तेव्हापासून ते थोडंसं मी पण सांभाळूनच बाहेर जाते. आणि त्यानंतरनं पण 1.5 ते 2 महिने जे पायाचं चालू होतं त्यात पण 5 ते 10,000 तरी खर्च झाला माझा त्या बापरे. पायाच्या ह्याच्यावर. कधी इकडे जा, कधी तिकडे म्हणजे आयुर्वेदिक केलं, नॉर्मल डॉक्टर केले, फ्रॅक्चर वगैरे सगळं केलं. पण त्याच्यानंतरनं जसं ज्यांनी ते सांगितलेलं ना करायचं, हम्म. ते नंतर करत गेलो ना तसं हळू मग फरक पडत गेला. पण तो फरक पण पडायला मला 2 महिने गेले. 2 महिने ते माझं दुखणं चालू होतं. त्या असं. दिवशी तू व्हेज खात होतीस की नॉन व्हेज खात होतीस? नाही व्हेज खाल्लेलं असं. अच्छा. तसे म्हणजे वार काहीतरी गुरुवार कसं काहीतरी होतं मे बी तर घरात नॉन-व्हेजच होतं. म्हणजे मोस्ट ऑफ मी जेवण करूनच नव्हते निघाले घरातून. ओके. आली ना तर तेव्हाच मी जेवायला बसले असं. पण ते एक
बोलतात ना की हेअर वगैरे ओपन होते आणि हम्म. मुलींनी मोस्ट ऑफ की हे सगळं लक्षात ठेवायचं की एवढ्या रात्री गेलं की हेअर नको ओपन ठेवायला, परफ्यूम नाही मारायचा, ते बरोबर. गजरा वगैरे नाही मारायला पाहिजे. ज्या खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात की काय काय मुली कसं यार फॅशन आहे फॅशन आहे ह्याच्यामध्ये दुर्लक्ष करतात. पण ह्या सगळ्या अशा गोष्टींमुळे पण हे सगळं अट्रॅक्ट होतं करेक्ट. असं. म्हणजे असं काही हे बंधन नाहीये किंवा असं काही कोणी हा तुमच्यावर फोर्स नाही बंधन करत. इट इज जस्ट फॉर आपल्या सेफ्टीसाठी. आपल्या सेफ हा तेच म्हणजे फोर्स नाही पण आपल्या स्वतःच्या सेफ्टीसाठी. असं नाही की प्रत्येक मुलीलाच होईल. पण काही काही मुली म्हणजे असतं की हा यार हिला होतं, हा हिला त्रास आहे. सो आपण आपल्या सेफ्टीसाठी तरी ते आपण तसं वागलं पाहिजे, की घरचे बोलतात तर हां ठीक आहे, करते. तसं ते फॉलो करा आणि हे करा असं. असं बंधन नाही की नाही जाऊच नका, करूच नका, असं नाही काय. बट होतो त्रास होतो. तू तर मगाशी एक गोष्ट मेन्शन केलीस की मस्करीत घरी तुझा विषय निघाला. हां. तर तुला एक सांगतो मी, आपण एक नवीन सिरीज सुरू केली आहे. अच्छा. त्यामध्ये काय करतो आपण की ज्या गेस्ट जे आपले आहेत जे बघतात हं. त्यांना आपल्या चॅनलवरती यायचं असतं, ओके. पण त्यांना यायला जमत नाही कारण लांब राहतात. हो. मग ते आपल्या स्टोरीज लिहून पाठवतात. हां, हां, हां. तसंच आम्ही आपण पहिला एपिसोड शूट केला. भांडूप हॉन्टेड हाऊस असं काहीतरी टायटल हां, आहे. पाहिलंय मी, बघितलंय? पाहिलंय. हां. त्यात पण सेम गोष्ट घडली. सेकंड स्टोरी जी मी सांगितली. हां, हां, हां. त्यामध्ये ते लोक बीचवरती फिरायला गेलेले हां, हां. मुलं, पाहिलं मी. हो. आणि तिने अननोईंगली कलश जो असतो अच्छा. तिला लात मारला असं. हां, हां. आणि मला ते मित्र चिडवायला लागले, अरे कोणतरी तुझं असेल, हं, 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 ते चिडवायला लागले, हं. बॉयफ्रेंड हां, असेल वगैरे, हां, तर हां. त्याला वेगळं यायचं होतं वगैरे. हां, असं. आणि तो तिथून तिच्या घरी आला आणि त्यानंतर तुला माहितीच आहे काय ठीक झालं आहे. असेल हो, ते. हो, हो. आणि तुम्हाला तो एपिसोड बघायचा असेल तर नक्कीच जाऊन तो एपिसोड बघा. थँक्यू सो मच प्रतीक्षा, तू आपल्या शोवरती पुन्हा एकदा आलीस. हं. आणि प्रतीक्षासारखंच तुम्हाला आपल्या शोवरती यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या चॅनलची लिंक सापडेल. तुम्हाला जाऊन तो फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून तुम्हाला आपल्या शोवरची जी संधी मिळेल आणि तुमचे जे काही किस्से असतील ते तुम्हाला आपल्या शोवरून आपल्या ऑडियन्सपर्यंत पोहोचवता येतील. धन्यवाद.